मी विद्या आणि हे आहे पंचपक्वान्न. चला तर सुरू करूया चवीची नवी सफर. आज आपण बनवणार आहोत बटर चीज ब्रेड. ह्या बटर चीज ब्रेडमध्ये काहीतरी मिसिंग आहे. काय ते मी सांगते. इथे आपण साधारण 2 ते 3 चमचे इतकं मेल्टेड बटर घेतलेलं आहे. 1 चिमूट चिली फ्लेक्स आणि 2 चिमूट ऑरिगॅनो यात घातलेलं आहे आणि आता आपण हे मिश्रण छान मिक्स करून घेऊया. खरं तर मी इथे चीज गार्लिक ब्रेड बनवणार होती आणि तो बनवायला घेतला आणि त्यामध्ये मी गार्लिक घालायचाच विसरले आणि ज्या वेळेला मी पाव बेक करायला ठेवले तेव्हा लक्षात आलं काहीतरी मिसिंग आहे आणि पाव बेक झाल्यानंतर मला कळालं की मी यात गार्लिक घालायचा विसरली आहे. तरीसुद्धा या पावांची टेस्ट इतकी भन्नाट लागली आहे ना, तुम्हाला खरं सांगते. म्हणून मी या रेसिपीला बटर चीज ब्रेड असं नाव दिलं. आता हे जे पावाची लादी आहे, इथे आपण 4 पाव घेतलेले आहे. त्याला मधून मी असा कट दिलेला आहे. आता जो कट दिलेला भाग आहे, त्यामध्ये आपण एक चीज क्यूब मधून 2 भाग करून म्हणजे 2 चीज क्यूबचे 4 भाग केलेले आहे आणि ते भाग आपण ह्या पावामध्ये असे बंद करून घेणार आहोत आणि आपण जे तयार करून घेतलेलं मिश्रण आहे ते मिश्रण आपण ह्या पावांना लावणार आहोत. आता आपण हे पाव छानपैकी एका पॅनमध्ये ठेवूया. आपल्याला पॅन घेताना थोडा जाडबुडाचा पॅन घ्यायचा आहे आणि जर जाडबुडाचा पॅन नसेल तर तुम्ही पॅनच्या खाली एक तवा ठेवा आणि मग त्यावर पॅन ठेवा. डबल कुक मेथडने आपण हे कुक करूया किंवा तुमच्याकडे ओव्हन असेल, मायक्रोवेव्ह तर तुम्ही त्यावरही हे बेक करू शकता. आता आपण तयार करून घेतलेलं जे मिश्रण आहे ते आपण सगळ्या बाजूनी व्यवस्थित लावून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता अगदी साईडनी, बाजूने, सगळ्या बाजूने व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण लावून घ्यायचं आहे. आणि ह्या पॅनमध्ये एक छोट्या वाटीत पाणी ठेवूया जेणेकरून आपला पाव कोरडा राहणार नाही. छान मऊसूत असा कुक होईल, बेक होईल. आणि 2 ते 3 मिनिटानंतर आपला बटर चीज ब्रेड तयार झाला आहे. अगदी साधी, सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आणि त्याचबरोबर अगदी भन्नाट लागते ही. टी टाईम स्नॅक्ससाठी किंवा मुलांच्या छोट्या-मोठ्या भुकेसाठी अगदी परफेक्ट आहे. पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत चविष्ट राहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.